बसून करते नाही नाही उभारू दे. तिचं नाव सांगतो अगोदर. नाव सांग. माझे नाव अर्जू शकील शेख. नेतृत्वाने हाल क्रांतीची मशाल स्वातंत्र्य ढाल म्हणजेच भारताचे महान नेता लोकमान्य टिळक यांची आज पुण्यतिथी आहे. अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुवर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला लोकमान्य टिळकांबद्दल 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती आहे. लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी चिखली या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर टिळक, त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई असे होते. त्या काळी आश्रमाचे नाव ठेवण्याची प्रथा होती, म्हणून टिळकांचे नाव केशव असे ठेवले. पण सर्वजण त्यांना लाडाने बाळ असे म्हणत, म्हणून पुढे तेच नाव रूढ झाले. टिळक लहानपणापासूनच खूप हुशार होते. त्यांना गणित व संस्कृत हे 2 विषय खूप आवडत. ज्ञानाची गंगा घरोघरी पोहोचवण्यासाठी त्यांनी माईक जवळ जा. ज्ञानाची गंगा घरोघरी पोहोचवण्यासाठी त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल त्यांनी त्यांचे मित्र चिपळूणकर आणि आगरकर यांच्या सहाय्याने न्यू इंग्लिश स्कूल नावाची पुण्यात एक शाळा काढली. त्यांनी इंग्रजांविरुद्ध त्यांनी केसरी मराठा हे 2 वर्तमानपत्रे सुरू केली. केसरी हे वर्तमानपत्र मराठीत होते, मराठा हे वर्तमानपत्र इंग्रजीत होते. त्या वर्तमानपत्रामध्ये ब्रिटिश सरकार विरुद्ध जहा लेख लिहित होते. वैतागून इंग्रजांनी त्यांना अटक केला व कोर्टात खटला चालवला. त्यावेळी कोर्टात स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे इंग्रजांना ठणकावून सांगितले. त्यांना चिडून इंग्रजांनी त्यांना मंडालेच्या तुरुंगात त्यांना 6 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली. त्यांना मंडालेच्या तुरुंगात पाठवले. त्यांनी तुरुंगात गीतारहस्य नावाचा एक ग्रंथ लिहिला. असा हा चमचमणारा तारा 1 ऑगस्ट 1920 रोजी